तर दिवाळीचं हे सेलिब्रेशन करत असतानाच आता आपण जाणार आहोत एका मुलाखतीच्या कार्यक्रमात, जिथे एका विशेष माणसाची एका विशेष विषयावरती मुलाखत घेतली जाते. बघूयात ती मुलाखत नेमकी काय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात शशिकांत केरकर आणि शर्वरी पाटणकर. अरे एवढंच होतं का? बरं. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी सुंदरा देखणे तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि तुमचं मनपूर्वक स्वागत करते तुमच्या अत्यंत आवडत्या रोड शो मध्ये, ज्याची प्रस्तुती केलेली आहे खरूज मलम आणि खजूर तलम याचे एकमेव विक्रेते खास खुजगीवाले यांनी. आजच्या दिवाळी स्पेशल एपिसोड मध्ये आम्ही रस्त्यावर आणलेला विषय फटाक्यासारखाच धमाकेदार आहे. लिव्ह इन रिलेशनशिप, स्वच्छंदी आयुष्य का आयुष्याची बीप बीप बीप, या विषयावर आतापर्यंत आम्ही अनेक लुच्चभ्रू माफ करा जरा उच्चभ्रू लोकांशी आम्ही बोललेलो आहोत आणि आता चालत चालत आम्ही या सिग्नल पाशी येऊन थांबलेलो आहोत आणि आता आम्ही मत जाणून घेणार आहोत रस्त्यावर उतरलेल्या नव्हे, या रस्त्यावर पसरलेल्या एका भिकारी दादांचं मत. दुनिया चले या गाड़ी तो मैं चलूं पिछाड़ी, सपने जानता हूँ मैं हूँ बड़ा भिखारी, दुमड़ी में लेके जाऊं और सबको ये बताऊं. क्या गरीबाला वार ग माय, गरीबाला वार, गरीबाला वार ग माय, गरीबाला वार, गरीबाला वार माय, गरीबाला वार, गरीबाला वार ग माय, गरीबाला वार. कट 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 कट. काय गरीबाला वाडगे माय काय दिवाळी आहे? हो दिवाळीच आहे. गरीबाला वार ग माय, गरीबाला वार, गरीबाला वार ग माय, गरीबाला वार. एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. मी कुठल्याही गाण्याच्या रियालिटी शो कडून आलेली नाहीये. तर मी अगदी टीआरपीची शपथ घेऊन सांगते की आमचा हा जो कार्यक्रम आहे तो अत्यंत वास्तवदर्शी आहे आणि म्हणूनच आज आम्ही रस्त्यावर आलेले आहोत. काय म्हणजे आमचा कार्यक्रम आम्ही रस्त्यावर आणलेला आहे. तर आमचे जे दर्शक आहेत ते जाणून घेऊ इच्छितात की तुमचं नाव काय आहे. श्रीमंत वैभव किल्लेदार. कट कट कट. के श्रीमंत वैभव किल्लेदार हे काय नाव शोभतंय का भिकारी कुठचं? कर्माप्रमाणे नाव ठरत नाही. तुमचं नाव काय? सुंदरा देखणे. शोभता का तुम्हाला? हो. अँकर कुठली? तर मी तुम्हाला दिवाळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा देते आणि आमच्या कार्यक्रमामध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. तर आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे लिव्ह इन रिलेशनशिप, म्हणजे आयुष्याचं सोनं की आयुष्याची बीप बीप बीप. हे बीप 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 का होतं? कसं आहे, रिलेशनशिप आणि बीप यांच्यामध्ये मी एक यमक जुळवून आणलेलं आहे आणि आपला हा फॅमिली शो आहे बरं का. त्यामुळे या बीप बीप बीपच्या जागी जे काही आहे ते आपल्याला बोलता येणार नाहीये. मग जे बोलता येणार नाही ते असं बीप 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 कशाला? भिकारी आहात पण बरंच कळतंय तुम्हाला. तसं मी उच्च विद्या विभूषित आहे. हो, मी जन्मानी नाही तर कर्मानी 4 खुंट याचक आहे. काय आहात प्लीज? 4 खुंट याचक. आमच्या भिकारी संघटनेचे पुण्याचे अध्यक्ष विजय भिकारे. अच्छा. यांनी भिकारी या शब्दावर आक्षेप घेतला. बरोबर. आणि त्याऐवजी 4 खुंट याचक हा शब्द प्रयोग आम्ही करायला लागलो. तर असं झालो मी कर्माने भिकारी. नक्कीच. आमचे दर्शक हे जाणून घेऊ इच्छितात की कर्माने म्हणजे नेमकं काय? बायकोचा नाद. ओ कट कट प्लीज. मी मगाशीच सांगितलं हा फॅमिली शो आहे. प्लीज तुम्ही तुमचं उत्तर बदला. 1 मिनिट. बायकांचा नाद नाही, बायकोचा नाद. ओके ओके रोल सुरू. तर कसं की माझ्या बायकोला लागलेला सिरियलचा नाद. तुम्ही तर बघतात की सिरियल मधल्या बायका झोपेतून उठल्या तरी पैठणी, नक्कीच दागिने मेकअप करून बसलेले असतात. जेलमध्ये गेले तरी पण टक्काटक. नक्कीच. हो, हे सगळं बघून माझी बायको पण तसंच करायला लागली. हो, तुम्हाला काय सांगू, 2-4 लाख रुपये माझे त्याच्या मेकअप मध्ये, लिपस्टिक आणि टिकल्यांमध्ये गेले. आणि बाकीचे साड्यांमध्ये. बरं, आता आपण वळूया मुद्द्याकडे. लिव्ह इन रिलेशनशिप या सोयीस्कर मार्गाकडे आजकालचे तरुण तरुणी जाऊ लागलेले आहेत, यावर आपलं काय मत आहे?
तुमचं लग्न झालंय? ईश्वर ठरलंय. मोरून टाका. हा? मला सांगा तुम्ही लग्न का करताय? ईश्वर एवढ्या फालतू कारणासाठी? अहो असं काय करताय, मी लाजले. लाज वाटते का? हा? लाज वाटते का? मग लग्न का करताय? घर मिळतं ना. मग तुम्ही काय आता सिग्नलवर राहताय? नाही नाही, स्वतःच हक्काचं घर मिळतं ना. मग आता काय भाडं तुमच्या वडिलांना देताय तुम्ही? अहो नाही हो, कसं आहे, नवऱ्याचं घर तर नवऱ्याचं घर ना. हेच आम्हाला आवडत नाही. काय या बाजूला करू कशी कसं? ढीन एक आमच्या येडगाव बुद्रक शाखेला हे आवडत नाही. घर नवऱ्याचं, पैसा नवऱ्याचा, हे मालक गुलाम संबंध कशाला हवे? एक मिनिट, मालक गुलाम असं काहीच नाहीये. कसं आहे ना, आमच्या पिढीतल्या मुली तर आपल्या नवऱ्याला अरे तुरे असं हाक मारतात, म्हणजे हाय लव्ह, हाय बेबी, हाय हनी. हा हानी मारली तरी तो असतो धनीच ना. हा. हेच लिव्ह इन रिलेशन मध्ये नसतं. ओ इक्वेलिटी असते, इक्वेलिटी. Alright. म्हणजे कसलंही बंधन नसतं. अय्या खरंच की. लाजताय कसले? ओ लिव्ह इन मध्ये असं लादायचं नसतं. हा? लाज सोडली तरच ते जमतं. नक्कीच. तर आता आपण वळूया मुद्द्याकडे ना. नाही, कॅमेरा अँगल या इकडे. हा ओके. तर लिव्ह इन रिलेशनशिपमुळे आपण आयुष्यातले काही आनंद मुकतो असं म्हटलं जातं. यावर आपलं काय मत आहे? उदाहरणार्थ मंगळसूत्र, लगाम, तो मालक तुम्ही गुलाम. ओ लग्नाची वरात, आयुष्यभर सातच्या घरात. एकत्र कुटुंब नेहमी सोबत. एक खडू सासू तोवर मोफत, तोवर नाही त्यावर मोफत. श्या, इतकं टुकार असतं लग्न करणं. एकदम टुकार. लागली तर लॉटरी नाही तर जुगार. बस, ठरलं मोडलं कट. ठरलं की मोडलं की कट. मोडून ठरवलं. ओके. हाय हनी, हाय. आपलं लग्न मोडलं. आ चोगा काही नाही आता. बाय. कशी वाटली ब्रेकिंग न्यूज? ब्रिलियंट. आता मी लिव्ह इन रिलेशनशिप मध्येच राहायचं ठरवलंय. कोणाबरोबर? नाव घेऊन सांगू? हो चालेल चालेल. या रसरसलेल्या तारुण्याच्या किल्ल्याचं सजवते मी भक्कमदार. वा. कारण या किल्ल्याचे गडकरी आहेत श्रीमंत वैभव किल्लेदार. हा. बरं, आता मला तुझ्यापासूनच सुरुवात करायची. शशिकांत, सगळ्यांनी आपल्या दिवाळीचे अनुभव सांगितलेले आहेत. तुझी दिवाळी कशी आहे? माझी दिवाळी यावेळी खूपच खास आहे, कारण माझे आई वडील गावी असतात, त्या दिवाळीत आलेत. आणि जेव्हा ते आले त्यांच्या पायाजवळ मी मला या सीझनचं बेस्ट परफॉर्मर मिळालं, ती ट्रॉफी मी त्यांच्या पायाजवळ ठेवली. शर्वरी, तुझ्या आयुष्यातली दिवाळी कशी आहे? एकतर या रंगमंचावर मी पहिलं पाऊल ठेवलं आणि आता ही पहिली दिवाळी या रंगमंचावरून मला अनुभवायला मिळणार आहे. शशीसारखंच मलाही इथे बेस्ट परफॉर्मरचं अवॉर्ड मिळालं आणि त्यामुळे ही दिवाळी माझ्यासाठी खरंच खूप खूप स्पेशल आहे. कारण बाकी ठिकाणी काम केलेली शर्वरी मलाही माहिती होती, पण इथे जी शर्वरी दिसली ती प्रेक्षकांसारखीच मलाही माहित नव्हती. क्या बात आहे. तुमच्यातली शर्वरी तुम्हाला दिसलेली आहे, त्यामुळे असं म्हणायला हरकत नाही की ही दिवाळी तुमच्यासाठी स्पेशल आहे. पुढची प्रत्येक दिवाळी तुमच्यासाठी स्पेशल असू देत, याच तुम्हाला मी शुभेच्छा देतो.